शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील सोयाबीन पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे. पण मागील वर्षी आपण ज्या चुका केल्या होत्या, तर ह्या वर्षी चुका करायच्या नाही. ही चूक महत्वाची कोणती माहिती आहे का? सोयाबीन पिकामधील जी हट्टी तण आहेत, लांब पानाची असू द्या, रुंद पानाची तण असू द्या, यांच्यावर जर आपण बंदोबस्त मिळवला नाही ना, तर सोयाबीनचं उत्पादन घटतं. म्हणूनच सोयाबीनचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवण्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर सोयाबीन पिकातील एक जालीम आणि जबरदस्त महत्वाचं तणनाशक. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, सोयाबीन लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये. तर शेतकरी मित्रांनो, सध्या संबंध महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे. पण सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर आपल्याला ज्या तणांवर बंदोबस्त मिळवावा लागतो, तर ते महत्वाचं आणि जबरदस्त तणनाशक जे तुमच्या समोर घेऊन आलोय, तर ते आहे पारिजात कंपनीचं होस्ट्रिक. हो शेतकरी मित्रांनो, नेमकी पारिजातचं होस्ट्रिक आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करते वेळी कशा पद्धतीने करावं, याचं प्रमाण आहे तरी किती, यामध्ये घटक आहे तरी कोणता, आणि हे नेमकी कोणत्या तणांवर बंदोबस्त मिळवतं आणि सोयाबीनचं नियोजन कशा पद्धतीने करावं, तीच माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. आता सर्वात महत्वाचं म्हणजे नेमकी सोयाबीन पिकामध्ये जी गवतं आहे तरी आहे तरी कोणती, तर काही लांब पानाची असतील, काही गोल पानाची, रुंद पानाची गवतं असतात. सहसा लाल माठाची जी गवतं आहे तर ही मरत नाही, पण हे पारिजातचं पौष्टिक आहे हे निश्चित स्वरूपात यावर बंदोबस्त मिळवतात. नागरमोथा असेल, टाकल वेळ असेल, त्याचबरोबर इचका असेल, केना असेल, चिकटा असेल, यांसारख्या हट्टी तण जी तुमच्या शेतामध्ये जी गवतं येतात त्या संपूर्ण तणावर बंदोबस्त हे पारिजातचं होस्ट्रिक मिळवतं. पण नेमकी पारिजात कंपनीचं होस्ट्रिक तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाला कधी फवारणी करावी, तर लक्षात घ्या, या पारिजात कंपनीच्या होस्ट्रिकमध्ये तीन महत्वाचे घटक, तीन कॉम्बिनेशन यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. निश्चित स्वरूपात सर्व प्रकारच्या तणांवर हे तिन्ही घटक वेगवेगळ्या पद्धतीने एकत्रित येऊन हल्ला करतात आणि तुमच्या तणांचा बंदोबस्त मिळतात. त्यामुळं सोयाबीन पिकातील तण तुमचं 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असेल, म्हणजे सोयाबीन पीक तुमचं 15 ते 21 दिवसांच्या दरम्यान असेल, त्याच टायमिंगला आपल्याला या होस्ट्रिकची फवारणी करायची. आता होस्ट्रिकचं प्रमाण किती घ्यावं, तर 1 एकरसाठी 400 मिली याप्रमाणे, होय, 150 ते 200 लिटर या पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि याची आपण फवारणी करू शकतो. त्यासोबत तुमच्याकडे जर बॅटरी पंप असेल किंवा पेट्रोल पंप असेल, तर याला प्रमाण किती घ्यायचं आहे, तर प्रति पंपासाठी म्हणजे 20 लिटरचा जो पंप असतो यासाठी 40 मिली याप्रमाणे होस्ट्रिक घ्यायचं आहे आणि याची तुमच्या सोयाबीन पिकाला फवारणी करायची. पण आता लक्षात घ्या, भरपूर शेतकऱ्यांच्या मनात असेल की होस्ट्रिक आम्ही फवारल्यानंतर आमच्या सोयाबीनला काही स्क्रॉचिंग वगैरे येणार नाही ना, तर अजिबात येणार नाही. कारण होस्ट्रिक तुम्ही ज्यावेळेस सोयाबीन पिकाला फवारणी करणार आहात त्यावेळेस हे आघात फक्त तुमच्या तणांवर करतात. सोयाबीन पिकाला कोणताही झटका बसत नाही आणि तण तुमची 5 ते 7 दिवसामध्ये पूर्णपणे जळून नष्ट खाक होऊन जातात आणि सोयाबीन पीक तुमचं डेव्हलप व्हायला जास्त प्रमाणे मदत होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यंदा सोयाबीन पीक केलं, सोयाबीन पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे. मागील वर्षी केलेल्या चुका, ज्या तणांवर बंदोबस्त मिळवता आला नाही, ती चूक ह्या वर्षी करायची नाही. म्हणून मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पारिजात कंपनीचं होस्ट्रिक हे तणनाशक. निश्चित स्वरूपात याची आपण फवारणी करणं गरजेचं आहे. योग्य कालावधी देखील तुम्हाला सांगितला आहे. रिझल्ट कशा पद्धतीने मिळेल हे देखील सांगितलंय. कोणती तण आहे यावर नियंत्रण मिळणार आहे. ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स करायची आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही ही व्हिडिओ तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये घेऊन जाऊ शकता. त्यांना ही व्हिडिओ दाखवू शकता. आम्हाला सोयाबीन पिकात तण नियंत्रण करायचंय, तर फक्त वापरायचंय यंदा पारिजात कंपनीचं होस्ट्रिक हेच जालीम तणनाशक. धन्यवाद. जय जवान, जय किसान.